भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील बैसरण खोऱ्यात पहलगाम येथे मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अज्ञात अतिरेक्यांनी निष्पाप असणाऱ्या हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केलाय। सदरील हल्ला हा भ्याड प्रवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीचा व लष्करी गणवेश परिधान करून आलेल्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या TRF या पाकिस्तान प्रणीत दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचं प्रसिद्ध झालंय। अशा हल्ल्यात सुमारे 28 ते 30 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तसेच अनेक पर्यटक हे गंभीर जखमी असून अनेक कुटुंब या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत। हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना या समूळ नष्ट करण्याची गरज आहे। शिवसेना मनमाड शहराच्या वतीने या हल्ल्याचा जळजळीत निषेध करीत असून या हल्ल्याच्या प्रतिशोध भारत सरकारने कठोर कार्यवाही करून घ्यावा अशाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने मनमाडचे सर्कल अधिकारी झोपले ताते यांना देण्यात आले। या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र शिरसाट, कैलास गवळी, सादिक पठाण, अमीन पटेल, सागर शिरसाट, महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहर प्रमुख संगीताताई बागुल, लाला नांगरे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, प्रदीप साळवे, निलेश ताठे, मुकेश थोरात, ऋषिकांत आव्हाड, युनुस शेख, मोहसिन पठाण, किरण भांबरे, सागर आव्हाड, जितू पगारे, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित निषेधाचे प्रतिक्रिया आपल्या शहरातून सर्वप्रथम आम्ही देत आहोत की हा जो हल्ला झाला तो आपल्या देशावरचा हल्ला आहे। अशा दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं जावं, कारण की त्यांनी ज्या क्रूर पद्धतीने आपल्या देशबांधवांना तिथल्या पर्यटकांना मारलेलं आहे त्याचं उत्तर हे भारत सरकार नक्की देईल अशी अपेक्षा या सरकारकडून आपण सर्वजण बाळगतोय आणि त्याचं प्रत्युत्तर लवकरात लवकर देण्यात यावं अशी या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन करून विनंती करत आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी माधुरी मगर, नाशिक।